90-95 वाला तो 10वी नंतर 95% इंजिनिअरिंगला जाऊया म्हणून इंजिनिअरिंगला जातो. 12वी नंतर सिव्हिल इंजिनियर होतो आणि एका सरकारी खात्यामध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरीला लागतो. दुसरा जो असतो 60% वाला तो 10वी नंतर आर्ट साईड घेतो. ग्रॅज्युएशन करत करत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, बाकीचं सगळं हे करतो. पदवी संपादन केल्यानंतर UPSC ची परीक्षा देतो, कलेक्टर होतो. आता बघा, जो 95% वाला आहे तो सिव्हिल इंजिनियर, तो ज्या ठिकाणी सर्व्हिसला आहे त्याचाच जिल्ह्याचा कलेक्टर 60% आला. पिवळा दिवा अधिकारी. आणि हे जे तिसरे साहेब असतात ना, हे 10वी पर्यंत येतात ढकलत या वर्गाची कटकट नको म्हणून पुढच्या वर्गात. 10वीला आल्यानंतर साहेबांना कळतं सरड्याची धाव कुंड. तरी पण प्रयत्न करतातच शिपायाला हाताशी धरून पेपर कुठे गेले काही पत्ता लागत नाही. मग ती शेवटची आशा पण जाते. साहेबांना माहिती असतं रिझल्ट काय बघायचं, क्लीन बोल्डच असणार, एकही विषयात पास नाही याची खात्री, विश्वास असतो आणि तो विश्वास सार्थ ठरतो रिझल्टच्या दिवशी. परत बसण्याचा प्रश्नच नाही, कारण हात दाखवून अवलक्षण करून घ्या कशाला. आणि स्वतःबद्दल खात्री म्हणजे विश्वास असतो की आपण पासच नाही होऊ शकणार कधी, असा विश्वास. मग 10वी नंतर साहेब काय करतात, हे जेव्हा इंजिनियर होत असतात, हा कलेक्टर होण्याचा अभ्यास करत असतो, तेव्हा साहेब 10वी नंतर शाळा सोडतात. शाळेत तर मित्र जमा झालेलेच असतात 10वी पर्यंत. मग पुढच्या 5-6 वर्षामध्ये हे तालुक्यांमध्ये मित्रसमूह वाढवतात. 5 वर्ष तालुक्यात, गावागावांमध्ये, जिकडे तिकडे सगळीकडे मित्रसमूह हा सगळा वाढवला जातो. आणि हे जेव्हा कलेक्टर वगैरे होतात तोपर्यंत 5-7 वर्षानंतर जेव्हा साहेबांना पात्रता प्राप्त होते भारतीय घटनेनुसार की आता हे निवडणुकीला उभे राहू शकतात, तेव्हा साहेब निवडणुकीला उभे राहतात. आणि साम दाम दंडभेद नीती याचा तर अभ्यास जन्मापासूनच चालू असतो ना शाळेत. वेगळ्या काही करायची गरज नसतेच आणि तो पक्का ठरलेला असतो. त्यामुळे निवडणुकीत ते सगळं वापरतात. साहेब निवडून येतात, आमदार होतात. बरं, आमदार झाल्यावर पण गप्प बसत नाहीत. जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना जवळ करतात आणि मुख्यमंत्र्यांना दम देत राहतात. मंत्रीपद दिलं नाही तर एवढ्यांचा पाठिंबा काढून घेतला जाईल. साहेबांना मंत्रीपद मिळतं. लाल दिवा, सगळ्यात हुशार इंजिनियर, 60% वाला पिवळा दिवा कलेक्टर आणि त्यांचे बॉस आता मला तुम्हाला हे सांगायचंय, आपण त्या मुलाला जोडसांना वर्षभर तुम्ही सांभाळून बघा, किती अवघड असतं, किती अवघड असतं. 10च माणसांना इथे तर एवढे कार्यकर्ते सांभाळायचे. बरं, ते अशा कौशल्यानं सांभाळायचे त्या सगळ्या कार्यकर्त्यांची मनं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की साहेबांच्या सगळ्यात जवळचा कोण असेल तर मीच. असं प्रत्येक कार्यकर्त्याला वर्षानुवर्ष म्हणजे काही कार्यकर्ते तर असे आहेत म्हातारे होऊन गेले पण मरताना पण साहेबांच्या जवळचा मीच. हे वर्षानुवर्ष त्यांना वाटत ठेवणं हे कुठल्या पुस्तकात असतं? असं काही राजकारणावरचं पुस्तक आहे की असं बघावं आणि असं राजकारण करावं? कोणतंच पुस्तक नाही. मग या स्वतःच्या प्रतिभा आहेत ना. असं म्हणतात की राजकारण हे मनाच्या चांगुलपणावर चालत नसतं, ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं. राजकारणी माणसाचं मन हे घुशीच्या बिळासारखं असतं. ते घुशीचं बिळ जसं कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं, त्याच पद्धतीनं राजकारणी माणसाच्या मनात काय चाललंय त्याचा थांग पत्ता अजिबात पुढच्याला लागत नसतो. मग हे सगळं अवधान ठेवणं ही हुशारी नाहीये का? ही बुद्धिमत्ता नाहीये का? ही सुद्धा बुद्धिमत्ताच आहे की. मग या बुद्धिमत्तेच्या बद्दल आम्ही काही बोलणार नाही आहोत का? ही पण बुद्धिमत्ता आहे. तुम्ही असं उलट करून बघा बरं. जर असं झालं असतं की त्याला जे 95% मार्क्स मिळालेले आहेत, तो जो सिव्हिल इंजिनियर झाला त्याला आणलं असतं आणि त्याला म्हटलं असतं निवडणूक लढव, तर काय झालं असतं त्याचं?
आणि या या साहेबांना जर म्हटलं असतं खोलीत गप्प बसून अशी ढीगभर पुस्तकं दिली असती, तर या साहेबांना जिवंत माणसं वाचायची सवय झालेली आहे, ते पुस्तकं काय वाचत बसणार आहे? शेवटी जिवंत माणसं वाचणं ही सुद्धा वेगळी बुद्धिमत्ता आहे ना. म्हणजे मला त्या क्षेत्राला अजिबात कमी म्हणायचं नाहीये. हे फक्त मी तुम्हाला सांगतोय का आता समाजात असं आहे. त्या आतमध्ये असणाऱ्या गोष्टीनुसार आपल्याला आपलं क्षेत्र जर निवडता आलं तर आपण जगाला काहीतरी चांगलं देऊ, काहीतरी चांगलं देऊ. कारण आपली आवड आणि आपला व्यवसाय या दोन गोष्टी जर एक झाल्या तर मग पैसा ही नगण्य गोष्ट राहते. हे बघा, भ्रष्टाचार आपण फार काही काम करतोय असं वाटत असेल का? किंवा अमिताभ बच्चन जर सिनेमामध्ये काम करतोय तर मोठं काम करतोय असं काही वाटत असेल का? नाही. कारण त्यांची आवड आणि त्यांचा व्यवसाय म्हणजे जे उत्पन्नाचं साधन आहे ते एकच झालंय. त्यामुळे तिथे ते जास्तीत जास्त मी जे म्हटलं ते अद्वितीय देण्याचा प्रयत्न करणार. मग तिथे भ्रष्टाचार, पैसा या नगण्य गोष्टी राहतात. पण हे कधी होऊ शकतं? जेव्हा आपण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडू तेव्हा आपण तिथं स्वतःच्या समाधानाला खूप महत्व देतो. म्हणून माझं म्हणणं आहे, मी हा उपाय ठेवतो की भ्रष्टाचार कमी करण्याचा हा सुद्धा एक उपाय आहे. यावर विचार करा तुम्ही. म्हणजे हा खरंच उपाय आहे की आवडीचं क्षेत्र मिळाल्यानंतर एखाद्याला चित्रकला आवडत असेल आणि त्यांनी फार छान चित्र काढलं आणि त्याचं खूप जणांनी कौतुक केलं तर त्याला मान मिळाला ना. ठीक आहे, पैसा नाही मिळाला पण मान तर मिळाला ना. मग शेवटी माणूस पैसा बिसा या सगळ्या गोष्टी कशासाठी? मानासाठीच करत असतो ना. त्याला समाजात काहीतरी चांगलं घडावं असं वाटतं. अशा माणसांना एक खूप छान वाटलं होतं. म्हणजे आमची पिढी म्हणायची की बाबा महात्मा गांधींचा कालावधी आम्ही कधी अनुभवला नाही, आम्ही कधी कुठल्या चळवळी पाहिल्या नाही. तर निदान त्या 13 दिवस 14 दिवस आम्हाला असं वाटत होतं की एक पुन्हा आम्ही त्या काळात जातोय की काय, काहीतरी बदल होतोय की काय. पण ते ज्या झटक्यात आलं त्या झटक्यात ओसरलं गेलं. आता याच्यात यशापयशाची वेगवेगळी कारणं, वेगवेगळ्या गोष्टी असतील. नेतृत्व करणाऱ्यांनी चळवळीचं त्यांनीही काही गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे. इथपासून अनेक गोष्टींचा आपण शोध घेतला तर अनेक गोष्टी सापडतील. आता अशी चळवळ परत उभे राहील नाही राहील हा वेगळा गोष्ट. मग भ्रष्टाचार कमी नाही का होणार? तुमच्या माझ्या हातात काय आहे? तुमच्या माझ्या हातात एक उपाय आहे. हे भ्रष्टाचाराचं आव्हान पेलण्यासाठीचा एक उपाय आहे. तुम्ही अविनाश धर्माधिकारींचं एक पुस्तक आहे, त्याच्या प्रस्तावनेत ही एक कथा सांगितली. वाचली असेल तर ठीक, नसेल वाचली तर फार छान आहे. बघा, विवेकानंद होण्याच्या अगोदर नरेंद्र या अवस्थेला असताना काशी मथुरा या भागातल्या देवळांकडे जात असतात. आणि त्या देवळांकडे जात असताना अगोदरचं एक गाव लागतं. त्या गावातली माणसं त्यांना असं सांगतात की तुम्ही आत्ता ज्या भागातनं जाणार आहात तिथे खूप माकडं आहेत आणि त्यांना अशी सवय लागली की शेंगदाणे त्यांना टाकले पाहिजेत. जाताना तुम्ही शेंगदाणे घेऊन जा, नाहीतर ते तुम्हाला ओरबाडून खातील. म्हणून मग हे काय करतात, शेंगदाणे खिशात हा नरेंद्र घालतो आणि चालायला सुरुवात करतो. ठरल्याप्रमाणे याला दिसल्यानंतर एक माकड येतं, त्याला शेंगदाणे टाकलं की दुसरं माकड दुसरीकडून येतं, त्याला शेंगदाणे टाकले. असं करत करत माकडांचा जथ्थाच्या तथ्था याच्या पाठीमागे नरेंद्रच्या यायला लागतो. याला कळतं खिशात हात घातल्यावर शेंगदाणे कमी राहिलेत. आता काय? त्याला पुढचा प्रश्न आहे, शेंगदाणे कमी आहेत तर टाकले, त्यांची आशा वाढवले, अजून जथ्था वाढतो, आपलं काही खरं नाही. तेवढ्यात तो एका मंदिरात पटकन शिरतो, दरवाजा लावतो, आतमध्ये जातो तर एक तपस्वी तपश्चर्या करत असतो. याला गेल्याबरोबर घाबरलेला याचा चेहरा आहे. तपस्वी आत्मज्ञानानंच ओळखतो आणि याला सांगतो, नरेंद्रा तुला एक उपाय सांगतो, बाहेर गेल्यावर कर. असाच बिनधास्तपणे बाहेर जा. त्याला वाटलं काहीतरी शेंगदाणे देईल, अजून काहीतरी उपाय सांगेल. म्हणे असाच बाहेर जा आणि बाहेर गेल्यानंतर ती माकडं तुझ्या पाठीमागेच येतील, पण खिशात असलेला एकही शेंगदाणा तू त्यांना टाकू नकोस. एकदा त्यांच्याकडे फक्त घुरकावून बघ. आणि पुन्हा तपस्वी डोळे मिटतो, त्याच्या तपश्चर्येला लागतो. नरेंद्रला कळेना मी उपाय शोधतोय, हा उपाय तर टाकायचा नाही, हा तर माझ्याकडे पण आहे, पण यांनी काय उपाय सांगितलाय? पण म्हणे तपस्वी आहे, ऐकलं पाहिजे, शेवटी गत्यंतर नाहीये, कधीतरी शेंगदाणे संपणार आहेत. हा तसाच बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर पुन्हा ही माकडं मागे लागतात. नरेंद्र एकदा गुरकावून त्यांच्याकडे पाहतो. नजरेतला धाक काय आहे त्या माकडांना बरोबर कळतो. माकडांना कळायला लागतं रे आतापर्यंत हा बरा होता, याला अचानक काय झालं?
आणि त्याचा तो आवेश नरेंद्राचा आणि नजरेतला धाक पाहून एक माकड पडतं, एक पळाला तसे बाकीची आपोआप आपोआप पळून सगळी निघून जातात. हा संदर्भ देऊन धर्माधिकारी पुढे म्हणताय, ती माकडं इतिहास काळात कुठे गेली हे माहित नाही, पण वर्तमानात जर त्यांना शोध घेण्याचा प्रयत्न करायचा म्हटला तर काही जबाबदारीच्या खुर्च्यांवरती बसलेली आहेत. त्यांना शेंगदाणे टाकायचे का टाकायचे नाहीत हे तुम्हाला आम्हाला ठरवायचं. आपण जर शेंगदाणे टाकत राहिलो तर त्यांची हाव वाढत राहणार आहे, आणि एकदा नजरेचा धाक दाखवला तर निदान तेवढ्या पुरतं आम्हाला काहीतरी यश मिळणार आहे, आणि हे आव्हान आम्हाला पेलता आलं पाहिजे. शुद्ध दुधाचा पेला अत्यंतिक प्रामाणिकपणे त्या हौदात जर ओतला असता तर मान्य आहे मला, अख्ख्या दुधाचा अख्ख्या त्या हौदात पूर्णपणे दुधानं तो भरला नसता, पण त्या 4 पेल्यांच्या दुधानं निदान पाण्याचा रंग बदलायला तर सुरुवात झाली असती ना, रंग तर बदलला असता. मला तेच म्हणायचं भ्रष्टाचाराच्या बाबतीत विचार करताना, की जग काय आहे, जगातला भ्रष्टाचार किती कमी होईल, देशातला किती कमी होईल याचा विचार करण्यापेक्षा माझ्या पातळीवर मी जर काही प्रयत्न केला तर अख्खा भ्रष्टाचार नाही जाणार, पण निदान रंग बदलायला तर सुरुवात होईल. आणि रंग बदलण्याची सुरुवात आज तुमच्या माझ्यापासून आपण जर आत्ताच करण्याचा निर्णय घेतला, उमेशच्या पुण्यतिथी निमित्तानं मनामध्ये हा जर विचार आणला की ठीक आहे, मी जग बदलेल नाही बदलणार ही गोष्ट निराळी, पण निदान या जगाचा रंग बदलण्याची सुरुवात मी जर करेन, आणि त्याच्यासाठी माझ्या शुद्ध जीवनाचा जो काही पेला आहे तो समाजरूपी हौदामध्ये टाकण्यासाठी मी कधीही तयार आहे, हा जर निर्णय आम्ही मनाशी बांधला तर आम्ही भ्रष्टाचाराचं आव्हान काही प्रमाणात पेलू शकू असं मला वाटतं. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आज मुली इथे मोठ्या प्रमाणात आहेत. मधल्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये असं झालंय की आम्ही बलात्कार आणि या सगळ्या घटना इतक्या अशा चॅनलवर ऐकतोय, पेपरामध्ये वाचतोय, आणि हे इतकं या लोकशाहीमध्ये स्वतंत्र भारतामध्ये अशा काही गोष्टी होत आहेत, म्हणजे भारतामध्ये याच्या व्यतिरिक्त काही घडतंय की नाही असं वाटावं इतकं विचित्र अवस्था आहे. म्हणजे असं म्हणतात की छोटी मुलगी असते, एक 5-7 वर्षाची, ती घरात असते, टीव्ही लावलेला असतो, कुठे ना कुठेतरी बलात्कार या घटना, तिनं तो शब्द ऐकलेला असतो, ते बलात्काराची न्यूज चालूच असतात. ती बाबांना विचारते, बाबा बलात्कार म्हणजे काय हो, आणि तो स्त्रियांवरच का होतो? बाबांना उत्तर देता येत नाही. बाबा तिला फक्त असं कुरवाळतात आणि म्हणतात, मनातल्या मनात परमेश्वराला प्रार्थना करतात की या असुरक्षित समाजामध्ये देवा तुझ्या भरोशावर माझी लेक मोठी होणार आहे, तूच तिचं रक्षण कर. अशा अवस्थेला आम्ही लोकशाही, मी म्हणेल राजेशाही का आवडायची, ती तर होती राजेशाही तशी कोणाला आवडत नाही बरं, पण तरी शिवाजी राजांची का आवडायची, मी एकच उदाहरण तुम्हाला सांगेल की स्त्रीची अब्रू, स्त्रीचं चारित्र्य, मग ती कोणत्याही राज्याची स्त्री असो, त्याकडे पाहणारा शिवाजी राजांचा दृष्टिकोन कोणत्या पद्धतीचा होता. कर्नाटक प्रांतातली कर्नाटकची मोहीम आटपून राजे परतत असतात. संप गावाजवळ बेलवडी नावाची एक गढी असते, तिथला पाटील काहीतरी कागाळी करतो, 200-300 बैल पळवून नेतो. राजे सखुजीराव गायकवाडांना बोलवतात, त्यांच्या सरदारांना, आणि सांगतात पाटलाला समज द्या, नाही ऐकला तरच तलवार चालवा. सखुजीराव जातात, समज देण्याचा प्रयत्न करतात, पाटील ऐकण्याच्या स्थितीत नसतो. शेवटी तलवार चालवावी लागते, पाटील युद्धात मारला जातो. सखुजीरावांना आनंद होतो, चला दुसऱ्या दिवशी जाऊन गडी ताब्यात घ्यायची. दुसऱ्या दिवशी सखुजीराव जातात तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की त्या ठिकाणी पाटलाची बायको सावित्रीबाई हातात तलवार घेऊन गडीच्या आणि मातीच्या रक्षणासाठी उभी असते. शिवाजी राजांपर्यंत हे जेव्हा पोहोचतं तेव्हा त्यांना कळतं की ही सामान्य स्त्री नाहीये, जी स्वतःच्या पतीच्या मृत्यूनंतर स्वतःच्या गडीच्या रक्षणासाठी जी हातात तलवार घेते ती सामान्य स्त्री नाहीये. राजे स्वतः जाणार असतात, तेवढ्यात विजयी निनाद ऐकायला येतात. राजांना कळतं सखुजीरावांनी गडी घेतली. राजे सखुजीरावांच्या अभिनंदनासाठी जातात, तर तिथे गेल्यावर त्यांना कळतं गनिम पळून गेलाय, सखुजीराव त्यांना पकडायला गेले. 2 दिवसानंतर सखुजीराव गनिमाला
पकडल्यानंतर परत आता दरबार भरलाय, सखुजीरावांच्या अभिनंदनाचा गडी ताब्यात घेतले, गनिमाला पकडलाय म्हणून दरबार भरलेला आहे. डाव्या बाजूला सखुजीराव आहे. राजे सखुजीरावांना विचारतायत, काय गनीम सापडला? हो म्हणे, सापडला. हजर केला जावा. इकडनं पांढऱ्या पातळातली एक स्त्री जेरबंद केलेल्या अवस्थेत समोर आणून उभी केली जाते. त्या स्त्रीची मान खाली असते, ती काही वरती बघत नसते. राजे एकदा त्या स्त्रीकडे पाहतात आणि तिची ती अवस्था पाहून पुन्हा एकदा सखुजीरावांना विचारतात, सखुजीराव, आपल्या राज्यात स्त्रीला जेरबंद करण्याचा प्रकार केव्हापासून चालू केला? तेव्हा सखुजीराव म्हणतात, राज, यांच्या भोळ्या बाबड्या चेहऱ्याकडे जाऊ नका. अख्खी गडी ताब्यात घ्यायला जेवढी माणसं कारणीभूत नाही ठरली, कामी आली नाही, त्याच्यापेक्षा जास्त माणसं यांना पकडण्यासाठी कामी आली. राजे तरी म्हणतात, आपलं राज्य हे स्त्रीची प्रतिष्ठा राखणार आहे, त्यांना मोकळं करा. सावित्रीबाईंना मोकळं केलं जातं. राजांना कल्पना असते, जिचा पती गेला ते स्त्री दुःख काय आहे. राजे शांत असतात, शांतपणे म्हणत असतात, खरं तर तुमचं आमचं काही वैर नव्हतं, पण पाटलांनी कागाळी केली, बैल पळून नेले म्हणून लढावं लागलं. तरी देखील त्या स्त्रीची मान खाली असते, ती काहीच बोलत नसते. परत राजे म्हणतात, पण पतीच्या मृत्यूनंतर आपण हाती तलवार घेऊन उभं राहिलात, आम्हाला आनंद वाटला की एक शूरवीर स्त्री या ठिकाणी आहे जिचं आम्हाला दर्शन होतंय, तरी सुद्धा त्या स्त्रीची मान खाली असते. परत राजे म्हणतात, पण वाईट याचं वाटलं की तुमच्यासारखी शूरवीर स्त्री, आम्ही जे देवाधर्माचं राज्य तयार करतोय, आम्ही जे न्यायी राज्य तयार करतोय, त्या आमच्या राज्यात असती. देवाधर्माचं आणि न्यायी राज्य हे शब्द ऐकल्यानंतर ती स्त्री मान वरती करते, शिवाजी राजांच्या नजरेला नजर देते आणि असं काही वाक्य उच्चारते की जे अख्ख्या दरबारानं कधी ऐकलेलं नसतं. ती स्त्री म्हणते, तुझ्या आसुरी राज्याला देवाधर्माच्या राज्याचा टिळा कशा पहिला होतोस तू? न्यायाची चाड हाय का तुला? आता मात्र अख्खा दरबार शांत असतो. राजाच्या तोंडावर अशा पद्धतीनं पहिल्यांदा अपमान झालेला असतो आणि राजाचा अशा पद्धतीचा अपमान म्हणजे त्या व्यक्तीला मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही, फक्त तो मृत्यूदंड किती क्रूर पद्धतीचा एवढंच ठेवायचं बाकी असतं. अख्खा दरबार शांत आहे. राजे मात्र श्रीमंत योगाप्रमाणे आतमध्ये शांतच आहेत. राजे तितक्याच शांतपणे त्यांना विचारतात, सावित्रीबाई, काय झालं नक्की सांगा. तुम्ही आम्हाला आमच्या जिजाऊ मासाहेबांसारखे आहात. काय झालं नक्की सांगा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे काही सांगाल ते स्त्री आहे म्हणूनच ऐकलं जाणार नाही, तर त्याची खात्री केली जाईल. बोला काय झालं. तेव्हा ती स्त्री म्हणते, भर दरबारात काय सांगू. दरबार मोकळा केला जातो. आता फक्त राजे आणि ती स्त्री असते. राजे पुन्हा म्हणतात, निसंकोचपणे सांगा, तुम्ही मला माझ्या मासाहेबांसारखे आहात. तेव्हा ती स्त्री तळव्यात तोंड लपून रडायला सुरुवात करते आणि म्हणते, अरे राजा, तुझा सरदार गडी घेऊनच थांबला असता तर काही नाही, पण त्यानं माझ्या आबरूला हात घालण्याचा प्रयत्न केला. राजे म्हणतात, हे अशक्य आहे. तेव्हा ती स्त्री म्हणते, मी एक खानदानी स्त्री आहे, अशा पद्धतीचा आरोप स्वतःवर कशासाठी लावून घेईल. हवं तर सखुजीरावांना बोलवा आणि विचारा. तर परत दरबार भरवला जातो. सखुजीरावांना बोलावलं जातं. राजे शांत असतात, कारण राजांना आता न्यायाधीश व्हायचं असतं. राजे सखुजीरावांना एकदा निहाळतात आणि विचारतात, काय म्हणतात या. तेव्हा सखुजीराव म्हणतात, राजा हे सगळं कुभांड आहे. आता मात्र राजे चिडतात आणि म्हणतात, मी तर तुम्हाला काही सांगितलंच नाही, तरी तुम्ही म्हणताय कुभांड आहे. आता राजांनी ओळखलेलं असतं की खरा गुन्हेगार कोण आहे. आणि सखुजीरावांनाही कळून चुकलेलं असतं की राजांनी आपल्याला ओळखलंय. ज्या राजानं 500 कोस दूर असलेल्या औरंगजेबाला ओळखलं, तो स्वतःच्या सरदाराला नक्कीच ओळखणार. आता सखुजीरावांना कळतं, लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. जो दरबार सखुजीरावांच्या अभिनंदनासाठी भरलेला असतो, त्याच दरबारामध्ये शिवाजी राजांच्या पायावर भर दरबारात सखुजीराव लोटांगण घालतायत. प्रसंग पहा कसा आहे. एका ठिकाणी शिवाजी राजांच्या पायात प्रेमाची बेडी आहे, भावनेची बेडी आहे. कारण हा सरदार साधासुद्धा सरदार नसतो, राजांच्या पत्नीचा भाऊ असतो, सख्खा भाऊ. आणि अशी प्रेमाची बेडी आहे. आणि एका बाजूला पांढऱ्या पातळातल्या रूपानं असलेलं सावित्रीबाईच्या रूपानं कर्तव्य खुणावत आहे. या दोघांपैकी निवड करायची, ही प्रेमाची बेडी की कर्तव्य.
तुमच्या माझ्यासारख्या धामानं केले, त्याचा एक हात आणि एक पाय तोडला जावा, याचे डोळे उखडले जावेत आणि या शिक्षेची अंमलबजावणी आता माझ्या समोर केली जावी. भर दरबारात तप्त सांडसानं सखुजीरावचे डोळे उखडले जातात. आता मात्र सावित्रीबाईंच्या डोळ्यामध्ये आसू असतात. तिनं असा राजा पाहिलेला असतो की ज्यानं शत्रू मुलखातल्या स्त्रीच्या अब्रूला हात घातला म्हणून स्वतःच्या पत्नीच्या भावाला, सरदाराला अशा पद्धतीची शिक्षा दिली. नुसता कायदा केला नाही, GR काढला नाही, तर त्याची अंमलबजावणी देखील केली. कारण बक्षीस आणि शिक्षा वेळेच दिली तर तिला महत्व असतं, वेळेनंतर नाही. पुन्हा एकदा राजा हात जोडून पुन्हा त्या स्त्रीला म्हणतात, मी जी शिक्षा केली माझ्या परीनं जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं मी केलं, पण या गोष्टीनं तुमचा झालेला अपमान भरून निघेल असं नाही. पण एकच विनंती आहे, आमच्या राज्याला मदत नाही केली तर चालेल, पण निदान शाप तरी देऊ नका. हा प्रसंग मी अशासाठी सांगितला की 350 वर्षापूर्वी राजेशाहीमध्ये अशा जर गोष्टी झाल्या तर त्या क्षम्य समजल्या जायच्या. हो, म्हणजे शत्रू मुलखातली एखादी स्त्री आली आणि तिचा उपभोग जर घेतला गेला तर शत्रूला अत्तल घडवली असं म्हणून पाहिलं जायचं. ते काही प्रथेला धरून नव्हतं असं कुणी बोलायचं नाही. पण अशा काळामध्ये सुद्धा शिवाजी राजांनी संस्कृतीचा, परंपरेचा, स्त्रीच्या प्रतिष्ठेचा, अब्रूचा, मग ती कुठल्याही मुलखातली असो, कुठल्याही देशातली असो, कोणत्याही प्रांतातली असो, हा पायंडा पाडला. राजेशाहीत असताना आज 350 वर्षानंतर आज आमच्या समोरचं मुख्य आव्हान हे आहे की आम्हाला स्त्री सुरक्षित करायची आणि न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढवणं हे किती मोठं आव्हान आहे आमच्या समोरचं. निर्भयाचा जर बळी जात असेल तर तिच्या आई वडिलांना इथल्या न्याय संस्थेबद्दल काय वाटत काय असेल. न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वाढणं का गरजेचं आहे माहितीये, कारण आज ते आव्हान सगळ्यात मोठं आहे. कारण सामान्य माणसाला पंतप्रधानाच्या विरोधी सुद्धा न्यायालयात जाण्याचा हक्क आहे. त्याचा त्या न्याय व्यवस्थेवर विश्वास तर पाहिजे ना. आज तो विश्वास निर्माण करणं आव्हान झालंय. 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. निम्मे आरोपी मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले. कितीतरी बलात्कारित स्त्रिया मरून गेल्या तरीही मी जिवंत आहे, हीच एक कमाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. भगवान के घर देर है ही म्हण अजून बदलली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी जरा सुद्धा सरकली नाही. मोर्चे आंदोलने तेव्हाही झाली, नंतर कुणी सुद्धा फिरकलं नाही. तरीही वाटतं जीवनाची आज सकाळ आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. मी शेवटचं कडवं आहे, थरथर त्या हाताला हात, म्हातारीचे पाय लटपटू लागले. कारण पुराव्या अभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले आणि ज्यांना झाली शिक्षा ते तर केव्हाच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर न्यायालयाचा हा अजून एक बलात्कार. तुम्हाला माहितीये देवीची अनेक रूप आहेत. म्हणजे जगदगौरी आहे, अन्नपूर्णा आहे, गणेश नंदिनी आहे, दुर्गा आहे, चंडिका आहे, काली माता आहे, छिन्नमस्तका आहे, तारा आहे, महिषासुरमर्दिनी